सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मराठी भारतरत्न इंदिरा गांधी विद्यामंदिर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम आणि मी स्वतः तुमची मराठीची शिक्षिका संयुक्ता पोबडे शिकणार आहोत. चौथी श्रावण मास. कवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी. बालकवींचा कवीचा परिचय पाहण्यापूर्वी आपण कवितेची सुंदर चाल ऐकणार आहोत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात हिरुनी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे. वरती जलदा वरती अनंत संध्या राग पहा. उठती वरती जलदा वरती अनंत संध्या राग पहा.
या कवितेचे कवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी. या बालकवींचा आपण परिचय पाहणार आहोत. बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे झाला 13 ऑगस्ट 1890मध्ये. मृत्यू जळगाव येथे 5 मे 1918. बालवयातच कविता लेखनाला प्रारंभ केला. मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते. इसवी सन 1907मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी या संमेलनात ठोंबरे या कवींना बालकवी ही उपाधी दिली. आनंदी आनंदगडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास या बालकवींच्या प्रसिद्ध कविता आहेत. बालकवींची कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. बालकवींच्या बहुतेक कविता निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी एकरूप पावलेल्या कविमनाचे ते सहज उद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यात बालकवींना मानवी भावना दिसतात. म्हणूनच श्रावण आला की बालकवी आपल्याला आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंद गडे ही कविता आठवते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणाऱ्या वाऱ्यावर, दशदिशात आणि जगातसुद्धा. आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते याची ही कविता म्हणजेच ही साक्ष आहे. बालकवींच्या कवितेमध्ये निसर्ग वर्णनांवर विशेष भर असला तरी निसर्गामध्ये त्यांच्या मानवी चैतन्याचा प्रत्यय येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडलेला आविष्कार, त्यामुळेच त्यांना निसर्ग कवी म्हटले जाते. हे तितकेच खरे आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्रावणमास ही कविता पाहण्यापूर्वी या कवितेचं आपण प्रस्तावना बघणार आहोत. थोडक्यात काय आपल्याला माहिती आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले मराठी महिने आहेत. त्यापैकी आता श्रावण महिना विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेला आहे. बघा कसं सर्वत्र आनंदी वातावरण आहे, हिरवगार वातावरण आहे. श्रावण हा व्रतवैकल्यांचा सण आहे. या श्रावण महिन्यात बघा जास्त सणांची बरसात होत असते. जसे श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या सणाने सुरुवात होते. नागपंचमी, गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडी, रक्षाबंधन, मंगळागौर, श्रावणी सोमवार असतात, शुक्रवार असतात. अशा प्रकारे हा श्रावण महिना म्हणजे खचाखच सणांनी आणि व्रतवैकल्यांनी भरलेला महिना आहे. श्रावण महिन्यालाच म्हणूनच सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत हे असतेच. तसं श्रावणी सोमवार असतो, श्रावणी शनिवार असतो, श्रावणी शुक्रवार असतो. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या. तर याच दिवशी काही भागामध्ये शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतात. श्रावण हा आपल्या मराठी महिन्यातला 5वा आणि पाचूसारखा हिरवागार महिना आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण हे नाव दिले गेले आहे. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन असते. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे लपेटून उभा राहतो तो म्हणजे श्रावण. आणि या हिरव्यागार रंगांनी सर्व चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. क्षणात सूर्यकिरण धरणीवर अवतरतात तर दुसऱ्या क्षणी घननिळा म्हणजे पाऊस बरसतो. अशा प्रकारे ऊन पावसाचा लपंडाव या श्रावण महिन्यामध्ये चालूच असतो. रेशीमधारा रिमझिमतात. निसर्गाचे मनोहारी रूप या श्रावण महिन्यामध्ये आढळते. अशाच प्रकारे या प्रस्तुत कवितेत कवी म्हणजे आपले बालकवींनी श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय सुंदर वर्णन केलेले आहे. तर चला पाहूया आपण श्रावण मास ही कविता.
श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. अर्थ बघणार आहोत आपण. आपल्याला माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते आणि ती हिरवळ पाहून आपल्या मनाला मानसी शब्द आहे बघा, मानसी हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ चोहीकडे हिरवळ पसरलेली असते. ती पाहून आपल्या मनाला खूप आनंद येतो, आनंद होतो. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. या श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा लपंडा सुरू असतो. क्षणामध्ये पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी पाहसे. बघा या श्रावण महिन्यामध्ये वरती बघता, वर आकाशात जर बघितले तर आपल्याला काय दिसतं, इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे इंद्रधनुष्य दिसतं. आणि हा इंद्रधनुष्य कसं दिसतं आपल्याला, जणू काही गोफ म्हणजे रंगीत धाग्यांची एकत्र वीण असते. म्हणजेच आपल्याला माहिती आहे इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. ता ना पी ही नी पा जा 7 रंगांचा हा इंद्रधनुष्य वरती आकाशामध्ये आपल्याला गोफ विणल्यासारखा, रंगीत धाग्यांचा गोफ विणल्यासारखा दिसतो. मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. आणि जणू काही हे जेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य उमटलेले पाहून कवीला असं वाटतं की कुणीतरी आकाशामध्ये नभ म्हणजे आकाश, नभो मंडपी आकाशाला, आकाशाच्या मंडपाला काय बांधलेलं आहे, पवित्र तोरण असं बांधलेलं आहे. पुन्हा सांगते, इंद्रधनुष्य आकाशात उमटलेले पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधलेले आहे. सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. अतिशय सुंदर ओळ आहे. या श्रावण महिन्यामध्ये अचानक आकाशामध्ये ढग दाटून येतात आणि पावसांची बरसात होते, तर अचानक कोवळे ऊन पडते आणि ते पाहून कोई म्हणतायत की ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त वाटतो सांज आहा. असं वाटतं सूर्यास्त झालेला आहे आणि सांज म्हणजे संध्याकाळ झालेली आहे. तो उघडे असं वाटतो ना, वाटतो तोच काय होतो, तो उघडे ढगांचा पडदा बाजूला होतो आणि तरु शिखरांवर, तरु म्हणजे झाडे, झाडांवर, शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, हा श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव असतो. क्षणामध्ये ऊन पडते तर क्षणामध्ये पाऊस येतात. आणि म्हणून कवी म्हणतो, तो उघडे तरु शिखरांवर. तो उघडे म्हणजे कोण उघडतो, की असं वाटतं ढग दाटून आल्यामुळे अचानक काळोख पडतो आणि असं वाटतं की संध्याकाळ झाली आहे असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रे किले सुंदरतेचे रूप पहा. संध्यासमयी उठती वरती जलदानवरती म्हणजे संध्याकाळच्या वेळी ढगांवर असंख्य रंग उमटतात. जणू ते ढग संध्याराग गात आहे. सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणीतरी चित्रकाराने रेखाटलेले आहे. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिती उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची एकमते. बला कमाला म्हणजे काय, तर बगळ्यांची रांग. अवनी म्हणजे पृथ्वी. एकमते म्हणजे एकमताने. बघा आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून बला कमाला उडता भासे, आकाशामध्ये बला कमाला बगळ्यांची रांग उडताना बगळ्यांची रांग पाहून असे वाटते, भासे म्हणजे वाटते कल्पसुमांची, कल्पफुलांचा. ती काय आहे, सुमांची म्हणजे कल्पवृक्षांची
फुलांची ती माळच आहे. आता कल्पसुमने म्हणजे काय? कल्पवृक्षाची फुले. कल्पवृक्ष हा इच्छित गोष्टी पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष आहे, खरोखरचा नसतो. काल्पनिक वृक्ष आहे आणि त्याची जी सुंदर फुले आहेत ती सुंदर फुलांची माळच आहे. कोणाला बघितल्यावर असं वाटतं? बला कमाला म्हणजे आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की जणू ती कल्पफुलांचा तो हार आहे, उतरून येती अवनीवरती. आणि ती कल्पसुमांची माळ कुठून उतरून येत आहे? अवनीवरती. अवनी म्हणजे काय? अवनी म्हणजे सांगा. अवनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरती ती उतरून खाली येत आहे. आणि ग्रहगोलची एकमते आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरलेले आहे असे वाटते. करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. आपल्याला माहिती आहे या श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा लपंडाव चालू असतो. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि या नुकत्याच पाऊस पडून गेलेल्या पावसाने भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहे. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरती म्हणजेच नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत. सुंदर हरणी हिरव्या कुरणी आणि सुंदर अशा हरणी हिरवळीवर आपल्या निज बाळांचं म्हणजे आपल्या बाळांचं, हरणींचे बाळं म्हणजे त्यांची पाडसं, त्या पाडसांसोबत सुंदर हरणी काय करत आहेत? बागडत आहेत. ही चरती राणी गोपही गाणी गात फिरी, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिना एक सुरे. आता खिल्लारे म्हणजे काय? गाई गुरे वासरे. ही सुंदर अशा हिरवळीवर गुरे वासरे काय करताय? खिल्लारे आपल्या गाई गुरे वासरे हिरव्या माळरानावर मजेत चरत आहेत. गोपही गाणी गात फिरे. आणि गोप म्हणजे कोण? जे गाई गुरांना बरोबर ना, गाई गुरांची राखण करतात, बरोबर, देखरेख करतात, त्यांना आपण काय म्हणतो? गुराखी. ही गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरे. गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. सर्वत्र आनंदमय वातावरण आहे, हिरवळ आहे सर्वत्र पसरलेली. म्हणजे प्राण्यांनासुद्धा, गुऱ्यावासनासुद्धा मस्तपैकी चरायला मिळत आहे आणि ते सुद्धा आनंदित आहेत, मजेत चरत आहेत. गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. मंजुळ पावा म्हणजे तुम्हाला माहिती आहे बासरी. मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. आणि गुराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाचं काय करत आहे? महिमा गात आहे, श्रावणाचं महत्त्व गात आहे. एकंदरीत हा श्रावण महिना सर्व वातावरणामध्ये आनंद निर्माण करणारा असतो. सर्वत्र वातावरण कसं असतं? आनंदमय असतो. चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. बघा या कडव्यामध्ये फुलांची नावं किती घेतलेली आहेत. आपल्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये ती हिरवळ पसरलेली असते, पानांची रेलचेल असते, भरपूर पानं फुलं आपल्याला मिळतात, बरोबर आहे की नाही. आणि हे आपल्याला सण तर माहीतच आहे, नागपंचमी आहे, बरोबर आहे की नाही, श्रावणी सोमवार आहे, श्रावणी शुक्रवार आहे. सगळी व्रतवैकल्य करण्यासाठी बरोबर ना आपल्याला जी पानं फुलं लागतात, ही सर्व पानं फुलं या वातावरणामध्ये, या श्रावण महिन्यामध्ये सभोवती उपलब्ध असतात. आणि म्हणून कवी म्हणत आहेत सुवर्णचंपक फुलला. सुवर्णचंपक म्हणजे सोनचाफा फुललेला आहे. विपिनी रम्य केवडा दरवळला. आणि रानामध्ये, विपिनी म्हणजे रानामध्ये, केवडासुद्धा सुंदर दरवळत आहे. पारिजातही बघता भामा. आणि फुललेली पारिजातकाची फुले पाहून आता भामा म्हणजे कोण? श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा. जणू काही फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला आहे,
तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते. पारिजातक बघता भामा रोष मनीचा मावळा. रोष म्हणजे राग. आपल्या मनातला राग द्वेषसुद्धा ह्या श्रावण महिन्यातलं हिरवगार वातावरण बघून, ही फुले फुललेली पाहून आपला रागसुद्धा निवळून जातो, राग निघून जातो, मन प्रसन्न होते. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून धजून हातामध्ये सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर पाने फुले खुडत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या श्रावण महिन्यामध्ये ठिकठिकाणी सुंदर अशी पानं फुलं उपलब्ध असतात, पानं फुलं फुललेली असतात. म्हणून या सुंदर बाला म्हणजे या मुली, सुंदर मुली बरोबर की नाही, सजून धजून हातामध्ये परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने पानं फुलं खुडत आहेत. देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. शेवटचं कडवं, या शेवटच्या कडव्यामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे सणांची रेलचेल असते. अनेक व्रतवैकल्य स्त्रिया करत असतात. जसं श्रावणी सोमवार आहे, श्रावणी शनिवार आहे, जीवितिकाचं पूजन आहे. हे सर्व सणांची व्रतवैकल्यांची रेलचेल या श्रावण महिन्यामध्ये असते. आणि म्हणूनच कवी म्हणतायत देवदर्शना निगती ललना. ललना म्हणजे स्त्रिया. या स्त्रिया देवाचे दर्शन घेण्यासाठी कुठे जात आहेत? मंदिराकडे जात आहेत. हर्ष माईना हृदयात. त्यांच्या हृदयामध्ये आनंद मावत नाही. वदनी म्हणजे त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आणि या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या मुखांवरून वाचता येते. म्हणजे त्यांचं मुख, या स्त्रियांचा चेहरा अतिशय प्रसन्न आहे. देवदर्शनाला निघालेले आहेत. त्यांच्या हृदयामध्ये आनंद मावत नाही आहे. सर्वत्र वातावरणामध्ये आनंद आहे, मनामध्ये आनंद आहे. सर्वत्र आनंद या वातावरणामध्ये पसरलेला आहे. या श्रावण महिन्याचं आगमन झालेलं आहे आणि या श्रावण महिन्याचा आनंदही तुम्ही घरी बसून घ्यायचा आहे. घरी राहून, सुरक्षित राहून तुम्ही या श्रावण महिन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि आपल्या आईसोबत जी सणांचं व्रतवैकल्यांच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, तो तुम्हाला जास्त माहिती घरी बसून मिळणार आहे की आई श्रावणी सोमवारचं पूजन कसं करते, बरोबर आहे की नाही. श्रावणी शुक्रवार जो आपण संपूर्ण शाळा नसून मिस करणार आहोत, ते श्रावणी शुक्रवारसुद्धा घरच्या घरी कसा साजरा करणार आहात. अशा प्रकारे हे सुंदर विलोभनीय श्रावण महिन्याचं गीत आपण बघितलेलं आहे आणि ते चालीसह घरी म्हणायचं आहे.